मंडळी तब्बल 9 महिने आणि 13 दिवस अंतराळात राहून अखेर सुनीता विल्यम्स या पृथ्वीवरती सुरक्षित परतल्या। विल्यम्स यांना अंतराळातून घेऊन आलेल्या स्पेसक्राफ्टनं बुधवारी पहाटे फ्लोरिडाच्या किनाऱ्यावरती लँडिंग केलं आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी सुटकेचा निश्वास सोडला। हा परतीचा प्रवास प्रचंड जोखमीचा होता। पृथ्वीच्या वातावरणामध्ये रिएंट्री करताना आणि पॅराशूट उघडताना धोका होता। यावेळी योग्य अँगल आणि टायमिंग साधणं हे तितकंच महत्त्वाचं होतं, पण विल्यम्स यांनी हे आव्हान अगदी चुटकीसरशी पार केलं आणि आता सुनीता विल्यम्स त्या ठिकाणी पृथ्वीवरती परतल्या। आता झालं असं की त्यांचं आयुष्य हे पूर्वीप्रमाणे सुरू होईल असा त्या ठिकाणी अंदाज आपण लावत असलो तरी वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे। अंतराळात जाणं आव्हानात्मक असतं, स्पेस स्टेशनवरचं आयुष्यही त्या ठिकाणी चॅलेंजिंग नसतं। परतीचा प्रवास तर सगळ्यात जोखमीचा, पण पृथ्वीवरती परतल्यानंतरही अंतराळवीरासमोरचे जे काही चॅलेंजेस आहेत ते त्या ठिकाणी संपत नाही। परत आल्यानंतरच सगळ्यात मोठं आव्हान असतं ते म्हणजे इथल्या वातावरणाशी जुळून घेणं। तब्बल 9 महिने अंतराळात राहिलेल्या सुनीता विल्यम्स यांच्यासमोर पृथ्वीवर परतल्यानंतर काय आव्हानं असतील, त्यांची रिकव्हरी कशी होईल, या रिकव्हरीला किती वेळ लागेल, याशिवाय सुनीता विल्यम्स यांना अंतराळातही अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं, त्या समस्या नेमक्या कोणत्या होत्या, त्यांचं स्पेस स्टेशनवरचं आयुष्य कसं होतं, या सगळ्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ जो काय आहे तो त्या ठिकाणी न चुकता शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर मंडळी, सर्वात अगोदर आपण सुनीता विल्यम्स यांचं स्पेस स्टेशनवरचं आयुष्य नेमकं कसं असतं ते पाहूयात। इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरचे अंतराळवीर सकाळी लवकर उठतात। ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या मॉड्यूलमधल्या ज्या खोलीत झोपतात त्या खोलीचा आकार अगदी फोन बूथसारखा असतो, तिला हार्मोनी असं म्हणतात। या खोलींच्या कप्प्यांमध्ये लॅपटॉप असतो ज्यावरून अंतराळवीर आपल्या कुटुंबियांशी त्या ठिकाणी संपर्क साधू शकतात। त्यामध्ये एक छोटासा कोपरा ज्याच्यामध्ये तुम्ही फोटोज किंवा पुस्तकं त्या ठिकाणी ठेवू शकता। आता स्पेस स्टेशनवरचं बाथरूम हे अगदी त्या ठिकाणी लहान बॉक्ससारखं असतं, त्यामध्ये मशीन लावलेली असते। जनरली अंतराळवीरांना येणारा घाम आणि त्यांची लघवी ही रिसायकल केली जाते, त्याचा वापर हा पिण्याच्या पाण्यासाठी त्या ठिकाणी केला जातो। कारण अंतराळात हवामान नसतं तिथं ग्रॅव्हिटी त्या ठिकाणी शून्य असते, त्यामुळे त्यांच्यासमोर अनेक आव्हानं त्या ठिकाणी येऊ शकतात। याच्यामुळे त्यांच्या हाडांची घनता कमी होऊ लागते। यासाठी अंतराळवीर कामाच्या दरम्यान दररोज 2 तास त्या ठिकाणी व्यायाम करतात। आव्हानात्मक वातावरणाचा शरीरावरती होणारा परिणाम मोजण्यासाठी जे काही अंतराळवीर आहेत हे कायम हृदय, मेंदू आणि ब्लड सर्क्युलेशनवरती त्या ठिकाणी लक्ष ठेवून असतात। सोबतच ग्रॅव्हिटी नसल्यामुळे शरीरातून घाम काढून टाकणं हे सोपं नसतं, त्यामुळे अंतराळवीर कायम घामाने त्या ठिकाणी भिजलेले असतात। अंतराळात कपडे धुण्याची ही व्यवस्था नसते, त्यांच्याकडे फक्त पाणी असतं ज्याद्वारे ते साबणासारखी बुडबुडे तयार करतात आणि कपडे धुतात। आता अंतराळवीर हे अन्न नेमकं कसं खातात, तर त्यांचं अन्न एका पॅकेटमध्ये त्या ठिकाणी असतं। ते देशानुसार वेगवेगळ्या विभागांमध्ये त्या ठिकाणी विभागलेलं असतं। आता विशेष म्हणजे अंतराळवीरांचं जे काही कुटुंब आहे ते सुद्धा त्यांना अन्न पाठवू शकतं। स्पेस स्टेशनवरती ये जा करणाऱ्या यानाद्वारे हे अन्न त्या ठिकाणी पाठवलं जाऊ शकतं। मंडळी, जेव्हा अंतराळवीर पृथ्वीवरती परततात तेव्हा त्यांना काही काळ उभं राहण्यात, शरीराचा बॅलन्स राखण्यात आणि हातपायांचं कोऑर्डिनेशन राखण्यात त्या ठिकाणी अडचणी येतात। स्पेसमधून परतल्यानंतर अनेक अंतराळवीरांना दिसण्याची ही समस्या त्या ठिकाणी निर्माण होते। अंतराळात बऱ्याच काळ राहिल्यामुळे आणि दोन्ही अंतराळवीर आणि काही अंतराळवीरांच्या दोन्ही डोळ्यांमध्ये त्या ठिकाणी त्रास सुरू झाल्याचं त्या ठिकाणी आढळून आलं आहे। अंतराळवीरांना ही समस्या निर्माण का होते, तर स्पेसमध्ये ग्रॅव्हिटी नसल्यामुळे शरीरातील लिक्विड फॉर्ममधील जे काही पदार्थ आहेत ते डोक्याच्या दिशेने सरकतात, त्यामुळे डोळ्यांच्या मसलवरती त्या ठिकाणी दाब येतो। आता पृथ्वीवरती परतल्यानंतर जेव्हा अंतराळवीर आपल्या शरीरातील जे काय येथील वातावरण आहे ते त्याला ॲडजस्ट करतात, तेव्हा त्यांचा प्रभाव त्या ठिकाणी डोळ्यांवरती होतो। अनेक अंतराळवीरांना पृथ्वीवरती परतल्यानंतर डोळ्यांना चष्मा त्या ठिकाणी लावावा लागतो। अंतराळवीर परतल्यानंतर त्यांना आणखीन कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं, तर इम्युन सिस्टीम कमजोर होते आणि स्पेसमधल्या हाय लेवल रेडिएशनमुळे त्यांना कॅन्सरचा धोकाही त्या ठिकाणी वाढून जातो। सोबतच ज्या काय आता सुनीता विल्यम्स या ज्या काय आहे या ज्या पृथ्वीवरती परतल्यात त्यांना ह्या अडचणींना निश्चितच सामोरं जावं लागणार आहे। अंतराळातून परत आल्यानंतर सुनीता विल्यम्स यांची उंचीही काहीशी त्या ठिकाणी वाढलेली असेल। अंतराळात ग्रॅव्हिटी नसल्यामुळे पाठीच्या कण्यावरती त्या ठिकाणी दाब पडत नाही, त्यामुळे जो काय आपला स्पाइन आहे तो हळूहळू त्या ठिकाणी एक्सपांड होऊ लागतो, त्यामुळे ही उंची वाढते। पण हा परिणाम काही आठवड्यांचाच असतो, परत पृथ्वीवरती आल्यानंतर ही उंची त्या ठिकाणी सामान्य होऊन जाते। आता सुनीता विल्यम्स यांना सगळ्या अडचणींतून बरं होण्यासाठी किती वेळ लागेल, तर पृथ्वीवरती परतल्यानंतर अंतराळवीरांसाठी नॉर्मल लाईफस्टाईलमध्ये परत येणं हे सगळ्यात मोठं आव्हान असतं। तज्ज्ञांच्या मते अंतराळवीर नॉर्मल होण्यासाठी साधारणतः 45 दिवस ते काही महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी लागू शकतो। कधी हा कालावधी त्या ठिकाणी 1 वर्ष एवढाही असतो। सोबतच अंतराळवीर स्पेस स्टेशनमध्ये किती काळ राहिले यावरती हे त्या ठिकाणी त्यांची रिकव्हरी हे त्या ठिकाणी अवलंबून असतं। त्यांची रिकव्हरी होण्यासाठी अंतराळवीरांना डॉक्टरांच्या मदतीने त्या ठिकाणी रिकव्हरी ट्रेनिंगसुद्धा द्यावं लागते। शरीराचे मसल्स हाडं टिकवण्यासाठी अनेक महिने त्या ठिकाणी व्यायामही करावा लागतो। याशिवाय शरीराची ताकद वाढवण्यासाठी फिजिकल थेरपीही त्या ठिकाणी घ्यावी लागते आणि काही केसेसमध्ये त्या ठिकाणी डोळ्यांची समस्या निर्माण झाल्यामुळे
असल्यामुळं अनेक तज्ज्ञांची मदत सुद्धा त्या ठिकाणी घ्यावी लागते. सुनीता विल्यम्स तब्बल 9 महिने अंतराळात राहिल्यानंतर पृथ्वीवरती परतल्यानंतर त्यामुळे त्यांना इथे आल्यावरती या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी सामना करावा लागेल. आता याला तोंड कसं देतील, यातून रिकवर व्हायला त्यांना किती वेळ लागेल हे पाहणंही त्या ठिकाणी तितकंच महत्त्वाचं असेल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.